मॉर्निंग सगळ्या ताईंना। तर सगळ्यात पहिले सगळ्या ताईंना माझ्याकडून अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या गोडसाईकडूनही सगळ्या ताईंना खूप खूप शुभेच्छा। चला, आज सकाळी लवकर उठून घरातलं आवरलेलं होतं आणि त्यानंतर मी ना गॅसची पूजा केली। आजच्या दिवशी अन्नपूर्ण देवीची पूजा केली जाते, तर स्वयंपाक करण्यापूर्वी मी गॅसची पूजा केली। अग्निदेवतेची पूजा करतात आणि आपल्या म्हणजे किचनमध्ये अन्नपूर्णेचा वास असतो। तर चला, सकाळी पूजा वगैरे झाली, इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं ना। तर एका साईडला लगेच कुकरमध्ये डाळ लावून दिली पुरणपोळीसाठी आणि इकडे मस्त इंद्रायणीचा भात टाकलेला आहे। सारासोबत ना इंद्रायणीचा भात खूप छान आणि मस्त लागतो, मला तो खूप आवडतो आणि तो थोडा चिकट होतो। तर इकडे आई ना कणिक वगैरे भिजून ठेवत होत्या, कारण पुरणपोळीचं कणिक आहे ना थोडंसं भिजून द्यायचं असतं, त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठही टाकलं तर अंदाजेनुसार। तर कारण मिठाचा आवश्यकता असते पुरणपोळीच्या, मीठ थोडं कमी जास्त झालं का तर ही पुरणपोळी बिघडते आणि पुरणपोळीचं पीठ मिस्त असं छान भिजवून द्यायचं। चला, तर माझी डाळ शिजली होती, तर येळवणीचं पाणी सारासाठी पाणीही काढून ठेवलं होतं, त्याचीच आम्ही डाळ म्हणजे सार करतो। खूप छान, सगळ्यांना पुरणपोळीपेक्षा सारच खूप आवडतं। मग इकडे ना मस्त कुरडई पापड वगैरे तळून घेते। आपली नवी कुरडई पापडच आज देवाला नैवेद्य द्यायचा असतो। आजच्या दिवशी घरी ना उपवास करू जेवू घातला जातो, कारण आमच्याकडे ना रस आंबा आहे ना, म्हणजे उपवास करू जेवू घातल्याशिवाय घरातला जो मेन व्यक्ती असतो ना तो रस म्हणजे आंबा रस वगैरे खात नाही। मग अक्षय तृतीयाच्या दिवशी जेव्हा आपण उपवास करू जेवू घालतो तेव्हापासून घरामध्ये आंब्यांना सुरुवात होते आणि म्हणजे घरामध्ये जे मेन व्यक्ती असते तेही आंबा खायला सुरुवात करतात। चला, तर इकडे ना माझं दोन्ही हातांचं काम चालूच होतं। एका साईडने तळत होते आणि एका साईडला मीडियम गॅसवर साराचा मसाला आहे ना मस्त तेल सुटेपर्यंत परतून देत होते। नागलीचे पापड बऱ्याच ताईंना घ्यायचे होते, पण ह्यावर्षी जमलं नाही। थोडंसं मलाही वाईट वाटतं की बऱ्याच ताई कॉल करतात, पापडाची टेस्ट खूप छान आहे, द्या द्या असं बोलतात, पण मग बऱ्याच ताई मला समजूनही घेतात की जाऊ दे पुढच्या वर्षी घेऊ असं। सार वगैरे टाकलं, पापड वगैरे तळून ठेवले, आता फक्त पुरणपोळी आणि भजे बाकी होते। तर इकडे डाळ काढून ठेवली होती, आता आई त्यामध्ये ना गूळ साखर वगैरे ॲड करतील, म्हणजे नुसतं गूळ टाकला तरी चालतं पुरणपोळीसाठी आणि सार टाकलं तर म्हणजे आपलं साखर टाकली तरी चालतं। मग मी पहिले किचन क्लीन केला आणि त्यानंतर आता म्हटले चला आंब्याचा रसही करून घेऊ। तर आमच्याकडे आंब्यांना आहे ना आता अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी मार्केटमध्ये एवढी गर्दी होती आणि भरपूर आंबे आलेले होते। 250 रुपये किलो होते केशर आंबा। तर पण मग खूप म्हणजे छान आहे, आंबा छान आलेला होता। त्या दिवशी 2-3 दिवसापूर्वी 200 रुपये किलो होता आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी सगळेच नेतात ना लगेच भाव, लगेच 50 रुपये एक्स्ट्रा 250 रुपये किलो होता आमच्याकडे आंब्यांचा भाव केशरचा। पण आंबा छान आहे, हे बघ मस्त आहे आणि जास्त काही साखर टाकण्याची ही गरज भासली नाही। जास्त हिरवा वगैरे घेतला का मग रसामध्ये भरपूर साखर टाकावं लागते। हे बघा मस्त असं ऑरेंज खाप निघाली ना आतमधून, तर सगळे काही खाप करून घेतली। त्यानंतर मग मिक्सरला थोडीशी साखर टाकून मस्त सगळा रस दळून घेतला आणि खूप छान रस झाला होता आणि पुरणपोळ्या तर खूप मस्त ठम्म फुगल्या होत्या। सकाळी लवकर उठल्यामुळे ना स्वयंपाक लवकर होऊन जातो। आता काय झालं उन्हामुळे म्हणजे इतकं ऊन वाढलेलं आहे ना, उन्हामुळे किचनमध्ये जास्त वेळ उभं राहूशी वाटत नाही, इतकं गरम होतं ना। पण सकाळी वातावरण फ्रेश असतं आणि आपणही सकाळी फ्रेश असतो, कारण सकाळी मस्त आवरल्यानंतर सकाळी लवकर उठल्यानंतर घरातलं आवरायचं वगैरे फ्रेश वाटतं। त्यामुळे मग सकाळी आमचा आता डबा वगैरे असतो, त्यामुळे सकाळी लवकरच उठावं लागतं, सवय झाली आता। पण आज मिस्टरांनाही सुट्टी होती, पण सण होता, सण म्हटले की घरामध्ये भरपूर काही तयारी असते। तर अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला एक दिवस। या दिवशी आपण काही नवीन खरेदी करतो, म्हणजे कोणी घर घेतं, कोणी दुकान घेतं, दुकानचं उद्घाटन, सोने चांदी भरपूर काही जे आपल्याला गाडी घोडं गाडी ते घ्यायचं असतं, तर सगळं काही आपण आजच्या दिवशी खरेदी करतो। हे बघा, तर आता आहे ना सम्राटचं बेसन पीठ घेतलं आहे। भज्यांची रेसिपी बऱ्याच त्यांनी म्हणजे विचारली होती कशी करते भजे, तर ना मी ना बेसन पीठ घेतले आणि आता घाई गडबडीत आज पुन्हा विसरून गेले, पण मी तुम्हाला सांगते सगळ्या ताईंना कसे करते। तर मी हिरवी मिरची लसूण हिरवी मिरची ना मी कापून घेते, तर थोडीशी माझी पद्धत वेगळी आहे। बरेच ताई आहे ना दळून घेतात हिरवी मिरची लसूण एकत्र, पण मी कापून घेते, तर ती खाली गेलेली आता। आणि लसूण ठेचून घेतला, ओवा टाकला, चवेपुरतं मीठ आणि बेसन पीठ। आता हे सगळं काय मिक्स करायचं आणि छान मस्त असे ना हॉटेलसारखे भजे तयार होतात, तर नक्की करून बघा सगळ्या ताईंनी।
हॅलो. तर सगळ्या ताईंना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी असणारा एक मुहूर्त. आजच्या दिवशी आपल्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. म्हणजे आमच्याकडे ना आजच्या दिवसापासून रसआंबाला सुरुवात होते. तर आजच्या दिवशी ना रसआंब्याचा उपवास करू जेव वगैरे घातला जातो आणि सण म्हटले की आपण छान मस्त आपल्याला असं वाटतं आपणही छान मस्त रेडी व्हावं आणि घरातले हे सगळे काम आवरावे. पण आणि मला तर छान मस्त रेडी व्हायचं होतं. मग मी छान मस्त असा हा न्यू ड्रेस घेतलेला आहे, तो वेअर केलेला आहे, मेकअप वगैरे झालेला आहे. पण हेअरस्टाईल म्हटलं की खूप टाइम जातो आणि त्यामध्ये आपल्याला सणाच्या दिवशी जास्त टाइम नसतो, पण आपल्याला छान पण दिसायचं असतं. तर मला आज मस्त अक्षय तृतीयेची छान मस्त तयार व्हायचं होतं मस्त. तर मेकअप तर छान झालेला आहे, पण आता हेअरस्टाईल करायची आहे. आणि आज तर पार्लरला आपण म्हणजे केस कट वगैरे मला थोडी करायची होती, स्ट्रेटनिंग करायची होती. छान दिसायचं होतं कारण सण म्हटलं की आपल्याला छान दिसायचं असतं. चला तर मी एक प्रोडक्ट मागवले. म्हटले चला घाई गडबडीमध्ये आपल्याला खूप उपयुक्त, आपल्याला बाहेरही जाण्याची गरज नाही आणि घरच्या घरी आपण खूप छान मस्त रेडी होऊ. तर मी हे ना अगरचं आहे ना व्हॅल्युमायझर हेअर ड्रायर मागवलेलं आहे. हे बघू. तर चला मस्त मी आता छान रेडी होते आणि हे मी सकाळीच केस वॉश केले. पण आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप टाइम जातो. तर म्हटले आता ते ड्राय करायला मला वेळ भेटला नाही, ते आतून खूप ओले आहे. म्हटले चला आता थोडासा स्वयंपाक झालाय तर म्हटले आपण छान मस्त रेडी होऊ कारण देवाची पूजा वगैरे पण करायची, पूजा मांडणीही करायची असते. तर चला मस्त रेडी होते. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. हाय एव्हरीवन, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं न्यू फेवरेट स्टायलिंग टूल ॲग्रोथ व्हॅल्युमायझर हेअर ड्रायर. जर तुम्हाला सलून स्टाईल व्हॅल्यूम घरीच हवं असेल तर हे प्रोडक्ट परफेक्ट आहे. यात 1200 वॅट पॉवरफुल मोटर आहे, त्यामुळे केस पटकन ड्राय होतात. यामध्ये 3 हीट सेटिंग आणि 2 स्पीड सेटिंग आहेत, त्यामुळे तुमच्या हेअर टाईपनुसार तुम्ही स्टायलिंग करू शकतात. सिरॅमिक कोटिंग आणि आयोनिक टेक्नॉलॉजीमुळे केसांचा फ्रिजीपणा कमी होतो आणि केस स्मूथ व शायनी दिसतात. ओल ब्रश डिझाईनमुळे केसांना नॅचरल व्हॉल्यूम मिळतो आणि ब्लो ड्राय खूप इझी होतं. 360 एअर फ्लो वेंट्समुळे ड्राय फास्ट होते आणि स्टायलिंग प्रोफेशनल फिनिश देते. मला तर जास्तच आवडलं म्हणजे एकाच टूलमध्ये ड्रायनिंग, स्ट्रेटनिंग आणि व्हॅल्युमायझिंग. हे लाईटवेट आहे, त्यामुळे वापरताना हाताला थकवाही येत नाही. जर तुम्हाला क्विक स्टायलिंग आणि सलून्स लाईक लुक हवा असेल तर ॲग्रोचं HV2179 नक्की ट्राय करा. परफेक्ट फॉर एव्हरी डे यूज. चला मला हे प्रोडक्ट आवडलं, तुम्हालाही आवडलं का? तर तुम्हालाही खरेदी करायचं असेल ना तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, नक्की तुम्ही तिथे जाऊन खरेदी करू शकतात. तर माझा लुकही कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला मस्त आईकडे ठम्म फुगलेलं मस्त अशा पुरणपोळ्या करताय, खूप छान करतात त्या. चला मग त्यांचं म्हणजे बाकीचा स्वयंपाक मी करून घेतला. त्यांना मग फक्त पुरणपोळी करायची बाकी होती कारण त्या खूप मस्त करत असतात. अशा म्हणजे काय म्हणतात ते मांडे असतात ना त्यापेक्षाही खूप मऊ मऊ लसलुसीत अशा पुरणपोळ्या असतात त्यांच्या. आपल्या महालक्ष्मीचा घरी कार्यक्रम असतो ना तेव्हाही तेच करत असतात. चला मस्त ना थोडं पिठामध्ये ना हळद टाकली होती, जास्त नव्हती टाकली, जास्त ही पिवळ्या पिवळ्या छान नाही वाटत, तर थोडीशी टाकलेली होती. हे बघा किती मस्त दिसते ना. त्यानंतर मी देवघर आहे ना आईंनी देवपूजा केली होती सकाळी, पण मी देवघर मस्त असं फुलांनी सजवलं वगैरे. आणि आज आहे ना घागर भरली जाते, त्यावरती आंबा ठेवला जातो, मग नैवेद्य वगैरे भरला जातो. तर मग मी त्यांना इकडे पाटाभोवती रांगोळी वगैरे काढून दिली, थोडी तयारी करून दिली. त्यानंतर मग त्यांनी पूजा वगैरे मांडली. तर बघत राहा व्हिडिओ. छान मस्त अक्षय तृतीयेची छान अशी रांगोळी काढलेली होती. आंब्यांच्या पानं नव्हते भेटले तर मग थोडीशी दाराच्या भोवती म्हणजे पुढेच असं पानांच्या आकारात रांगोळी काढली. तर आजच्या दिवशी उपवास करू जेव घातला जातो ना, तर इकडे आमच्या भाऊंच्या फोटोला आहे ना तर तिथे चेअरवर ठेवायचं होतं, त्यावरती शॉल थरली आणि मग फोटो वगैरे ठेवत होते. फोटो पुसून वगैरे घेतला, मग हार वगैरे घातला. त्यानंतर सईने नैवेद्य दाखवलं. सगळं काही पुढे व्हिडिओमध्ये आहे, तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा, खूप छान असणार आहे. आणि आपली सई फक्त तिच्या हाताने मेकअप करत होती. तर सगळ्या त्यांना शुभेच्छा. हे खूप गोड दिलेले आहे. शॉर्ट आला आहे काल, तर बऱ्याच त्यांना खूप आवडला. तर खरंच छान, खूप प्रेम देतात सईला. थँक्यू सो मच. असंच प्रेम असू द्या आमच्यावरती.
चला सईने ना भाऊंना पण नैवेद्य वगैरे दाखवला आणि तिला आहे ना ओढणी खूप आवडते. आता माझी दिली नाही तर तिने तिचीही घेतली. आणि इकडे बघा मस्त अशा पुरणपोळ्या छान अशा तयार झालेल्या होत्या मस्त. तर त्यानंतर सारही आता गरम करत ठेवलेलं होतं कारण आता उपवास करू येण्याची ही वेळ झालेली होती. तर इकडे पुरणपोळ सार वगैरे खूप छान झाला होता. आज थोडाच केला होता कारण मामांनाही बाहेर जेवण करायला होतं. घरचेच उपास म्हणजे बऱ्याच ठिकाणी उपास करू सांगतात ना. आणि रस बघा किती छान मस्त ऑरेंज दिसतोय ना, खूप छान झाला होता. तर त्यामध्ये थोडीशी साखर टाकली, जास्त नाही टाकली, पण एकदम छान मस्त गोड झाला. आंबे छान होते ना. आता 11 वाजून गेले असेल आणि आता आम्ही उपवास करूचीच वाट बघतोय. उपवास करू येणार आहे. तर आमचं सगळं काही आवरलेलं आहे. आता देवाला नैवेद्य, गणपती बाप्पांना, भाऊंच्या फोटोला सगळं काही नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे. आणि आमचं घरातलंही सगळं काही आवरलेलं आहे आज. तर छान मस्त आज पुरणपोळीचा बेत केलेला आहे, मस्त रस आंबा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढे व्हिडिओ बघत राहा. मॅडम बसलेले आहे. अक्षय तृतीयाच्या सगळ्या ताईंना शुभेच्छा. ओके. आई पण बसलेलं आहे. आमचं आवरलं आहे. देवघर मस्त दिसतंय. सजवलं मस्त सगळं झालं. काही स्वयंपाक सगळं काही तयार आहे. फक्त गरम गरम भजी तळायची आहे. ताट वगैरे काढून ठेवलेले आहे. आणि घरी ना उपास करू जेव घालतात ना, म्हणजे सण वगैरे असल्या उपास करू जेव घातल्या आपल्या पितृंना जेव घातलं जातं. तर मग त्या दिवशी आगारहीमध्येही नैवेद्य दिला जातो. ते धूर सगळं काही आकाशामध्ये जातं. आगारालाही खूप महत्त्व आहे. आणि इकडे आता मी गरम गरम मस्त भजी तळून घेते. तर आता ही कढई आहे, म्हणजे आता तळणं म्हटलं का कढई काळी वगैरे होतेच, त्यामुळे आम्ही तळायला हीच कढई वापरतो. भाज्यांसाठी आम्ही मग सेपरेट स्टीलची कढई आहे ती यूज करत असतो. भजी ही खूप छान झालेली होते. चला, बऱ्याच ताईंना बघायची होती रेसिपी, आज थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केली. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सगळ्यांना बाय.